पैसा आणि भेटवस्तू देऊन या महिला तिथल्या तरुणांकडून शरीर सुख मिळवतात. तरुण मात्र मित्रहो, जगाच्या पाठीवर असलेल्या प्रत्येक देशाला, त्या देशातील प्रत्येक राज्याला आणि राज्यातील प्रत्येक गावाला आपली स्वतःची अशी एक स्वतंत्र ओळख असते. ज्या त्या गावच्या काही प्रथा असतात, परंपरा असतात. यातल्या काही प्रथा परंपरा अत्यंत विचित्र वाटण्यासारख्या असल्या तरी सुद्धा त्या सांभाळल्या जातात, पाळल्या जातात. बघा, ते 5 दिवस महिलांनी कपडेच घालायचे नाहीत अशी एक परंपरा एका गावामध्ये शेकडो वर्षापासून चालत आलेली, ती पाळली जाते, आजही पाळली जाते. जगाच्या पाठीवर असे अनेक देश आहेत, ते कोणत्या न कोणत्या कारणासाठी प्रसिद्ध आहेत. जगात काही प्रचंड असे सुंदर देश आहेत, ते तिथल्या पर्यटनासाठी प्रसिद्ध असतात. दरवर्षी लाखो लोक या देशांना पर्यटनासाठी म्हणून भेट देत असतात आणि मग इथली अर्थव्यवस्था या पर्यटनावरच अवलंबून असते. ज्या देशाची आपली एक स्वतंत्र ओळख असते, त्या त्या देशामध्ये असं काही ना काही एक वेगळेपण सुद्धा पाहायला मिळतं. आपण अशा एका वेगळेपणातच एक देश अधिकच अशा वेगळ्या काही कारणामुळे चर्चेत आलेला आहे, तो आपण पाहू. तसं पाहिलं तर हा देश म्हणजे एक छोटस बेट आहे, पण त्याची चर्चा मात्र मोठी आहे. या बेटावर जगभरातून महिला फक्त आणि फक्त शरीर सुखासाठी इथं येतात. हे ऐकून तुम्हाला नक्की आश्चर्यही वाटेल, अविश्वसनीय वाटेल, पण मित्र हो, हे सत्य आहे. या बेटावर महिला या केवळ शरीर सुखासाठीच येतात. आता हा देश नेमका कुठं आहे, या देशाचं नाव काय आहे आणि या देशात असं काय आहे की इथं महिला फक्त शरीर सुखासाठीच येतात, हा प्रश्न निश्चित पडतो. अर्थात आपण याबद्दलच बोलूया. आफ्रिका खंडामध्ये असलेल्या या देशाचं नाव आहे ग्लॅम्बिया. ग्लॅम्बिया हा अतिशय सुंदर असा देश आहे. या देशाच्या चारही बाजूला सुंदर असा एक समुद्र किनारा लाभलेला आहे. हे एक बेट आहे आणि या बेटाची संपूर्ण अर्थव्यवस्था ही फक्त पर्यटनावर अवलंबून आहे. या देशात पर्यटन वगळता दुसरा फार काही रोजगार उपलब्ध नाही. मात्र अलीकडच्या काळामध्ये हा देश एका वेगळ्या आणि भलत्या चर्चेत आलेला आहे. कारण या देशामध्ये जगभरातून महिला येतात, त्या फक्त शरीर सुखासाठीच, फक्त आणि फक्त शरीर सुखासाठी. इथे येणाऱ्या महिलांमध्ये युरोपियन राष्ट्राचा अधिक सहभाग आहे. युरोपियन राष्ट्रामधून इथे येणाऱ्या महिलांची संख्या अधिक आहे. आणि आणखी यात एक वेगळेपण म्हणजे महिलांमध्ये वृद्ध महिलांची संख्या अधिक असते. या महिला या देशात येतात आणि इथल्या तरुणासोबत त्या मैत्री करतात. या महिलांकडून तरुणांना अत्यंत महागड्या भेटवस्तू आणि पैसा दिला जातो. हा देश गरीब आहे आणि इथल्या तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध नाही, त्यामुळे इथले तरुण सहजपणे या महिलांना बळी पडतात. पैसा आणि भेटवस्तू देऊन या महिला तिथल्या तरुणांकडून शरीर सुख मिळवतात. तरुण मात्र दलदलीच्या या सगळ्या फांद्यात अडकत पडतात. शरीर सुखासाठी इथं येणाऱ्या महिलांचं प्रमाण इतकं वाढलं, पर्यटन मंडळाला हस्तक्षेप करावा लागला. शरीर सुखासाठी येणाऱ्या महिलांचे प्रमाण हे जेवढं वाढल्यानंतर शेवटी 2022 मध्ये ग्लॅम्बियाच्या पर्यटन मंडळानं ब्रिटिश सरकारची भेट घेतली आणि आम्हाला केवळ पर्यटक हवे आहेत, तो शरीर सुखासाठी आलेल्या महिला आम्हाला नको आहेत असं म्हटलं होतं. मात्र या देशाची अर्थव्यवस्था त्यावर अवलंबून आहे, त्यामुळं इथलं सरकार यामध्ये फार काही हस्तक्षेप करताना दिसत नाही, एवढं सगळं घडत असताना सुद्धा. मित्रांनो, जगाच्या पाठीवर असं बरंच काही घडत असतं, कधी अविश्वसनीय, कधी धक्कादायक, कधी आश्चर्यकारक. या दुनियेचे रंग वेगळे, ढंग वेगळे. कुठं असते प्रथा परंपरा, तर कुठं असते जगण्याची गरज, कुठं पैसा उधळून मिळवलं जातं शरीर सुख.